विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर थोडासा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शांत डोक्याने पहा. आपला जो फर्स्ट अटेम्प्ट झाला, टोटल 16 शिफ्ट्स होत्या. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला माहिती आहे का की कोणत्या शिफ्ट्स मध्ये किती स्टुडंट होते? मग जर एखाद्या शिफ्ट मध्ये कमी जास्त स्टुडंट असतील तर त्याचा रिझल्टवर काय इफेक्ट पडतो किंवा मी हे का बोलतोय विथ प्रूफ मी इथे लिहिलंय. त्याच्यामुळे विथ प्रूफ मी तुम्हाला सगळं सांगणार आहे नक्की काय झालंय ते. आता फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला काय करतो, आता आन्सर की आपल्या दोन्ही अटेम्प्टच्या आल्यात. फर्स्ट अटेम्प्टची पण आन्सर की आली आहे, सेकंडची पण आली आहे. आणि हा जो तुम्हाला मी स्कॅम सांगतोय, ओके, तो हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालाय, सेकंड अटेम्प्ट मध्ये नाहीये. आणि त्याचा रिझल्टवर खूप मोठा इफेक्ट झालाय. मग कसं झालंय तुम्हाला सांगतो मी. आता फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, तुम्हाला डायरेक्ट गुगलला घेऊन जातो. रिअल डाटा मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने. आता हे पहा, मी डायरेक्ट तुम्हाला गुगलवर घेऊन चाललोय आणि इथं एक वेबसाईट आहे. ती वेबसाईट कशासाठी आहे, तर आपण तिथं आपली आन्सर की अपलोड करायची आहे आणि त्या आन्सर कीच्या नुसार मग आपल्याला ती वेबसाईट डाटा सांगते की बाबा काय काय आपला स्कोर किती आलाय. बरं, आणखीन किती मुलांनी आन्सर कीज ओपन केल्यात तिथं, म्हणजे अपलोड केल्यात, त्यांनी त्यांचा किती स्कोर आहे किंवा नंबर ऑफ स्टुडंट किती होते किंवा तुमचा त्या पर्टिक्युलर शिफ्ट मध्ये किती रँक असू शकतो आतापर्यंत त्या वेबसाईटवरती, त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती टॉपर कितीचा आहे. म्हणजे एक एज्युकेशनल ही वेबसाईट आहे. सीईटी लेन्स असं या वेबसाईटचं नाव आहे. आता मी इथं ओपन करतोय. ओके, ओपन केली आहे वेबसाईट. आता ही वेबसाईट जर आपण थोडीशी पाहिली ना, तर आहे एक वालचंद सांगलीचा एक मुलगा आहे, तर त्यांनी बनवली आहे आणि चांगली वेबसाईट, म्हणजे भरपूर मुलं ही वेबसाईट यूज करतायत. ओके, तर इथं आपण पीसीएम सिलेक्ट करूया, अटेम्प्ट सिलेक्ट करूया. समजा फर्स्ट अटेम्प्ट आपण इथं सिलेक्ट केलाय. बरं, फर्स्ट अटेम्प्ट सिलेक्ट केलाय. त्यानंतर कोणतीही शिफ्ट सिलेक्ट करा, काही अडचण नाहीये. कारण ज्यावेळेस आपण हे रिस्पॉन्स शीट अपलोड करू तर ऑटोमॅटिकली तुमचं ते करेक्ट शिफ्ट आणि करेक्ट आयटम फेच करतंय. बरं, आता रिस्पॉन्स शीट मी इथं दोन घेतलेले आहेत. एक रिस्पॉन्स शीट आहे माझ्याकडे पहिल्या अटेम्प्टचं आणि एक रिस्पॉन्स शीट आहे माझ्याकडे दुसऱ्या अटेम्प्टचं. बरं, हे आहे पहिल्या अटेम्प्टचं रिस्पॉन्स शीट. मी तो ओपन केलंय. तर पहा, ओपन केल्या केल्या डायरेक्टली स्कोर तुमचा दाखवलाय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं ना, तर 148 या स्टुडंटला तिथं स्कोर येतोय आणि बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला इथं दिसतात की त्याचा शिफ्टमध्ये त्या पर्टिक्युलर रँक किती आहे, टोटल किती मुलांनी सगळे केलं, हे सर्व डिटेल्स तुम्हाला दिसतात. याचा जर आपण अनालिसिस ऑप्शन मध्ये गेलो, ओके, अनालिसिस ऑप्शन मध्ये गेलो, तर हा लाईव्ह डाटा आहे बरं का, लाईव्ह डाटा आहे. बरं, इथं जर पाहिलं तर तो स्टुडंट आता टोटल 677 मुलांनी काय केलंय की या शिफ्टची आन्सर की इथं ओपन केली, म्हणजे अपलोड केली. त्यातला या स्टुडंटचा नंबर 24वा आहे. सगळ्या गोष्टी बरोबर येतं, काही अडचण नाही. मार्क्स देखील बरोबर येतं. डिफिकल्टी लेवल व्यवस्थित प्रेडिक्ट केले. आता महत्वाची गोष्ट येते तिथं, इथं पार्टिसिपेंट्स पर शिफ्ट. आता तुम्हाला हा ग्राफ असा दाखवतोय, बरोबर. आत्ताच्या पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा ग्राफ आपल्याला महत्वाचा आहे असा दाखवतोय. बरं, आता मी ज्यावेळेस सेकंड अटेम्प्टचं करतो, नवीन वेबसाईट खोलतो, इथं सीईटी लेन्स वर गेलो, सेकंड अटेम्प्ट. ओके, आता सेकंड अटेम्प्ट हे विचारतंय स्टार्ट फ्रेश, ठीक आहे. तर आता अटेम्प्ट सिलेक्ट करतो, सेकंड अटेम्प्ट. त्यानंतर शिफ्ट कोणती पण सिलेक्ट करतो, आपल्या आन्सर की नुसार ते मॅच करणार आहे. त्यानंतर ब्राउज फाईल. आता ही सेकंड अटेम्प्टची आन्सर की. ओके, इथं ओपन केली आहे मी. सेम त्या पद्धतीने 73 मार्क्स या स्टुडंटला आहेत. म्हणजे किती करेक्ट, इनकरेक्ट, अॅक्युरेसी वगैरे सगळं दाखवलंय. इथं मला अनालिसिस मध्ये जायचंय. बरं, अनालिसिस मध्ये गेलो. या स्टुडंटचा टोटल 811 स्टुडंटनी काय केलं याच्यासाठी, म्हणजे जे त्यांचं शीट आहे, मी जसं आता अपलोड केलं ना, तर त्याच पद्धतीने त्यांनी पण अपलोड केलेलं आहे. ओके, आता पहा, तर इथं जर आपण थोडंसं खाली गेलो तर हा ग्राफ आपल्याला महत्वाचा आहे की टोटल शिफ्ट मध्ये किती जणांनी इथे एनरोल केलं. हा ग्राफ आपल्याला काय कसा दिसतोय, असं दिसतोय. नक्कीच याच्यामध्ये थोडासा काहीतरी फरक आहे. तो कसा आहे, मी आता डिटेलमध्ये तुम्हाला याच्यावर एक्सप्लेन करतो. तुम्ही लाईव्ह पाहिलं, मी तुमच्यापाशी लाईव्ह करून दाखवलं. फरक काय, ज्यावेळेस हा ग्राफ असा दिसतो, मी या फोटोला थोडंसं मोठं करतो, काय अडचण नाहीये. ओके, पार्टिसिपेंट्स पर शिफ्ट म्हणजे काय, किती मुलांनी त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर डाटा त्यांचा अपलोड केलाय किंवा काय, तर ते रिस्पॉन्स शीट आहे ते अपलोड केलंय. इथं तुम्हाला टोटल किती 16 शिफ्ट दिसतात. इथं फक्त इव्हिनिंग इव्हिनिंग लिहिलंय, पण ही दांडी जी आहे ना खालची, तर ही मॉर्निंगसाठी. बर, 16 शिफ्ट टोटल दिसतात. हे मोजून पहा तुम्ही, 16 आहेत. याच्यात जर पाहिलं आपण तर ट्रेंड कसा फॉलो होतोय बघा ना. जी आपली पहिली शिफ्ट होती, ओके, पहिली शिफ्ट होती 11 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट, तर टोटल 650 पर्यंत मुलांनी अपलोड केलं तिथं. बरं, इथं 750 पर्यंत गेलंय. हा ट्रेंड जर आपण पाहिला ना, थोडासा असा खाली होताना तुम्हाला दिसत नाहीये का? दिसतोय ना. म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये किती 650 पर्यंत अपलोड केलंय. ओके, आणि शेवटची जी शिफ्ट होती किंवा ही जर शिफ्ट आपण पकडली, ओके, तर इथे किती मुलांनी केलंय, 200-250 मुलांनी केलंय. तर शिफ्ट ह्या रँडम असतात किंवा आपण अज्युम करून चालतोय की सगळ्या शिफ्टमध्ये चांगले, म्हणजे सारखेच मुलं असतील, बरोबर. पण ज्यावेळेस आता मुलं अपलोड करतात, असं नाही की फक्त हे जास्त शिफ्ट आहे किंवा हा डाटा फेक आहे. नाही, रँडमली मुलांनी जशी वेबसाईट सर्क्युलेट झालीये, ओके, तर त्या पद्धतीने मुलांनी अपलोड केलंय.
बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय तर सारखं दाखवायला पाहिजे होतं. बरं आता हे पहा ना, सेकंड अटेम्प्टचं आहे, सारखं दाखवतंय. बरोबर. टोटल आपल्या किती शिफ्ट होत्या ते इथं दाखवतंय आणि त्याच्यानंतर पहा, इथं किती 800 पर्यंत मुलांनी केलंय, इथं किती 750 पर्यंत केलं असेल, 750 असेल. त्याच्यानंतर इथं जर आपण पाहिलं तर एक 650 पर्यंत मुलांनी अपलोड केलंय. बरोबर आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तर प्रत्येक शिफ्टचे मुलं जी आहेत, तर ते थोडक्यात सेम आहेत. सेम आहेत. मग सेम सिनेरिओ आपण फर्स्ट अटेम्प्टला का नाही एक्स्पेक्ट करू शकत? का नाही एक्स्पेक्ट करू शकत? बरोबर आहे. इथं पण ग्राफ असा यायला पाहिजे होता. मग हे एवढे मुलं कमी काय आहेत? मग याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे, की आपला जो पहिला अटेम्प्ट झाला, तर त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये जे पहिल्या शिफ्ट्स होत्या, ओके, इथपर्यंत आपण कन्सिडर करू. तर इथं जास्त मुलं होती त्या शिफ्ट्सला, ओके, आणि इथून मुलं ही कमी झाली. ही सीईटी सेलची मिस्टेक आहे. असं मला वाटतंय. या डाटावरनं मी तुम्हाला सांगतोय. आता सत्यता काय आहे? जर तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल किंवा तुमचं जे मत असेल, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण मला जे माझ्या एनालिसिसनुसार कळलं किंवा गणितज्ञ सरांनी 1 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता, की अपील टू सीईटी सेल. आणि त्यांनी सुद्धा असाच एक फॉर्म रिलीज केला होता आणि त्यांना तिथं समजलं होतं, की पहिल्या अटेम्प्टसाठी किंवा पहिली जी शिफ्ट आहे, तिच्यासाठी खूप मुलांनी तिथं हे केलंय, की आमची शिफ्ट या वेळेस आली आहे. पण जी लास्टची आपली शिफ्ट होती, ओके, 20 पर्यंतची, ओके, 20 एप्रिल पर्यंतची. तर त्यांनी सांगितलं की एक 150 पर्यंतच तिथं मुलांनी वोटिंग केलंय. मग सेम ट्रेंड हा इथं पण फॉलो झालाय ना. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. मग याचा नक्की डिसएडव्हांटेजेस काय झालं तर ते देखील सांगतो. एक एक वेळेस तुम्हाला सिनेरिओ समजला, ओके. समजला काही अडचण नाही. त्याच्यानंतर आता आता ही आपली पर्सनल ॲडमिशन काउन्सिलिंग आहे. प्रीमियम आणि क्लासिक दोन्ही बॅचेस आहेत. जास्त इन्क्वायरी करायची असेल तर हे इथं नंबर आहेत. तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या नंबरला कॉल करा. बरं. महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की याचा इफेक्ट काय झाला. आता हे तुम्हाला मी कशाच्या आधारे सांगतोय किंवा ती वेबसाईट खरी कशावरनं? कारण त्या वेबसाईटच्या आपण एनालिटिक्समध्ये जर गेलं ना, तर टोटल 17,506 स्टुडंटनी तिथं एनालिसिस केलंय. 17,506 म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. आणि इथं प्रत्येक शिफ्टची मुलं असणार आहेत. असं नाही की फक्त पर्टिक्युलर एका शिफ्टच्याच मुलांनी अपलोड केलंय. नाही, प्रत्येक शिफ्टची मुलं असणार आहेत. हे पीसीएमचे जास्तीत जास्त मुलं आहेत. कारण पीसीबीची मुलं असतातच थोडीशी, बरोबर? मग 17,506 म्हणजे डाटा खूप मोठा आहे. मग त्या डाटात आपल्याला कुठेतरी समांतर पाहिजे होतं की नाही? ओके, कळतंय ना? जर नसेल कळत व्हिडिओ थोडासा रिवाइंड करा. ओके. आता पहा, ओके, 17,506 जणांनी केलंय. बरं. त्याच्यानंतर आता मार्क व्हर्सेस पर्सेंटाइल. ज्यावेळेस आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये विचारलं किंवा मुलांचे जे ऑनलाईन फोन येतात, त्याच्यानुसार तो एक पर्टिक्युलर एक स्टुडंट आहे आणि हे सर्व मला सिनेरिओ सांगितला. एक आमचा ऑनलाईनचा स्टुडंट आहे त्याने. त्याने सर्व डाटा दिला आणि त्याने सांगितलं, की दादा असं-असं होतंय, याच्यावर नक्की आवाज उठवला गेला पाहिजे किंवा काय मिस्टेक आहे. स्टुडंटला क्लॅरिफिकेशन मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे. हो, ऑब्व्हियसली मिळालं पाहिजे. सीईटी सेल तो डाटा नाही प्रोव्हाईड करत आहे आपल्याला सगळा. सीईटी सेल पहा, आन्सर की फक्त 3 दिवस रिलीज करतं. का? का 3 दिवस? पूर्ण आपण वर्षभर किंवा आपली प्रोसेस जशी चालू आहे. आता रिझल्ट कसा आपल्याला नंतरनं पण डाउनलोड करता येतो. तसं आन्सर की का नाही डाउनलोड करता येत? हे छोटे-छोटे प्रश्न आहेत. पण ते नाही का आपल्यापासून डाटा लपवून ठेवला जातो? बरोबर आहे. त्याचबरोबर आता काय तुम्ही स्पॉट राउंडला वगैरे गेला, तर तो डाटा सुद्धा सीईटी सेल रिलीज करत नाही. का नक्की? का? डाटा मुलांपर्यंत किंवा पालकांपर्यंत का नाही पोहोचत? ह्या कुठेतरी प्रश्नांची उत्तरं अधुरी आहेत. बरं. आता याच्यात जर पाहिलं ना आपण, तर ह्यात टोटल शिफ्ट्स आहेत फर्स्ट अटेम्प्टच्या बरं का आपल्या. तर इथं पहा, 20 एप्रिलची सेकंड शिफ्ट आहे. किती स्टुडंट आहेत ते सॉरी 20 एप्रिलची सेकंड शिफ्ट आहे. 98 पर्सेंटाइल मिळतायत. कधी? 11 एप्रिलच्या शिफ्ट मधलं 132 मार्क्स जरी आले तुम्हाला, तर 98 पर्यंत मिळतायत. बरं. 143 मार्क्सला 99 पर्सेंटाइल येतात. 160 मार्क्सला तुम्हाला 99.5 पर्सेंटाइल येतात. पण याच्या उलट इथं पहा ना, 20 एप्रिलची शिफ्ट पण आहे. 105 मार्क्स जर असतील ना, तर 98 पर्सेंटाइल आलेत मुलांना. ऑफलाईनच्या सर्व डाटावरनं एनालिसिस केलंय ते. त्याच्यानंतर 118 मार्क्स असतील. तर इथं किती येतंय तर 99 पर्सेंटाइल येतं. 132 ला 99.5 पर्यंत जातोय आणि तोच स्कोर ह्याच्या जास्त ज्या मुलं आता इथं पहा ना, तुम्ही क्लिअरली अॅनलाईज करू शकता. इथून आपण समजा पार्टिसिपेशन करूया. तर इथून हाय स्कोरवर कमी पर्सेंटाइल आलंय. आलंय की नाही? आलंय. चांगला स्कोर आहे. ओके. 122 पर्यंत स्कोर आहे, तरी 98च पर्सेंटाइल आलंय. बरोबर आहे. त्याच्यानंतर 136 पर्यंत स्कोर जातोय, तरी 99च पर्सेंटाइल येतंय. त्याच्यापुढे जायला पाहिजे की नाही? आणि त्याच्या उलट ज्या आपल्या खालच्या शिफ्ट होत्या किंवा नंतरच्या शिफ्ट होत्या, त्याच्यामध्ये 121 ला पण 99 येतंय आणि तेच आपण इथं पाहिलं तर 143 लागतायत. मग हे कशामुळं? तर हे आहे नंबर ऑफ स्टुडंट्समुळं. जसं या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगितलं, हे पहा ना. नंबर ऑफ स्टुडंट इथं कमी झाले. नंबर ऑफ स्टुडंट्स कमी झाले. याचा अर्थ काय? कॉम्पिटिशन कमी झाली. नंबर ऑफ स्टुडंट वाढले, कॉम्पिटिशन वाढली. स्टुडंट वाढले, कॉम्पिटिशन वाढली, पर्सेंटाइल डिक्रीज होणार किंवा मार्क्स जास्त लागणार आपल्याला स्कोरिंगसाठी. आणि स्टुडंट कमी झाले, तर पर्सेंटाइल काय होणार आपलं ऑटोमॅटिक इन्क्रीज होणार किंवा स्कोरिंगसाठी मार्क्स हे आपल्याला कमी लागणार. म्हणजे हा एक सिनेरिओ आहे. आता आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी कळाल्या असतील.
याला स्कॅम म्हणायचं, मिस्टेक म्हणायची, काय म्हणायचं अद्यापपर्यंत मलाही समजलेलं नाहीये. कारण पण हा डाटा मी तुमच्यापर्यंत सादर केला आणि तुम्ही तो आतापर्यंत पाहिला. जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, तर मला तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगा मला तुमचं मत, की नक्की तुम्हाला काय वाटतं बाबा, हा जो आपला समजा डाटाचा जो घोळ झालेला आहे किंवा तुम्ही जर त्या कॅटेगरीच्या समजा स्टुडंट असाल त्या शिफ्टमधले, तर तुमचे पर्सेंटाइल आणि मार्क्स मला सांगा. तुमची शिफ्ट मेन्शन करा, पर्सेंटाइल मेन्शन करा, तुमचे मार्क्स मेन्शन करा. मग आपण क्लिअरली अंदाज लावू शकतो आणि हा डाटा थोडासा खरा द्या बरं का. कारण खूप सारे स्टुडंट आहेत, खूप परेशानीमध्ये येतं. आता हा जो स्टुडंट होता याने जर मला सांगितला डाटा, अर्धा तास तो मला एक्सप्लेन करत होता. आणि हे पहा आता रिझल्ट लागलाय, सगळ्या गोष्टी झाल्यात. आता हे चेंजेस होणं शक्य नाहीये. नाहीये चेंजेस होणं शक्य. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट कमी जास्त झाले. हे आता झालं, ह्या वर्षीसाठी झालं. भरपूर मुलांचं याच्यामुळे नुकसान झालंय. पण नेक्स्ट इयर असं रिपीट व्हायला नको, यासाठी आपल्याला दक्षता घेतली पाहिजे आणि सीईटी सेल पर्यंत सुद्धा अपील आहे. आता हा व्हिडिओ सीईटी सेल पर्यंत जातोय, नाही जात ते तुमच्या हातामध्ये पोहोचवणं. पण नक्कीच ह्या प्रश्नावर काहीतरी आपल्याला उत्तर पाहिजे. मग तुमचे उत्तर पाहिजे, तुमचा रिअल डाटा आपल्याला पाहिजे. कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑल द बेस्ट.